सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आणि आपण आता जो पाठीमागच्या सेशनमध्ये एकूणच केस स्टडीज बाबत जो काही एकूण चर्चा सुरुवात केली होती आणि आपण असं म्हटलं होतं की आपण टप्प्याटप्प्याने या सर्व ज्या केस स्टडीज आहेत त्या केस स्टडीजचा जो अप्रोच आहे तो आपण डेव्हलप करणार आहोत। एकूणच तुम्हा सर्वांची परिस्थिती भिन्न भिन्न आहे। कोणी एथिक्स या विषयाचा अभ्यास सुरू केलेला आहे, कोणी अजूनही एथिक्सचा सिलेबस फक्त वाचण्यापर्यंत मर्यादित आहे, कोणी एथिक्सचा अभ्यास सुरू केलाय परंतु केस स्टडीपर्यंत अजून पोहोचलेले नाही आहेत, तर कोणी अभ्यास झालेला आहे पण अजूनही कळत नाही नक्की काय करायचं आणि कशा पद्धतीने। सो प्रत्येकाचं बॅकग्राऊंड जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे पोझिशन्स जे आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येकाच्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला इथे आपण अगदी टप्प्याटप्प्याने या केस स्टडी सॉल्व्ह करण्याकडे किंवा त्याचा जो अप्रोच आहे तो डेव्हलप करण्याकडे आपण चाललेलो आहोत। तेव्हा थोडंसं मागच्या सेशनबद्दल आपण चर्चा करूयात आणि मग तिथून पुढे तुम्हाला मी कनेक्ट करून घेतो आपल्या या पुढच्या सेशनकडे किंवा पुढच्या चर्चेकडे। मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं बघा की एकूणच काही केस स्टडीजचं आपण उदाहरण म्हणून त्या ठिकाणी सुरुवात केली होती। आपण पहिलं उदाहरण पाहिलं होतं की जर इंटरव्ह्यूला तुम्ही जाताय आणि जात असताना मध्येच ॲक्सिडेंट झाला तर अतिशय साधी सोपी अशी ही केस स्टडी आहे। एवढी सोपी तर काही तुम्हाला येणार नाहीये, पण एकूणच आपला जो नवखेपणा आहे तो लक्षात घेता आपण अशा छोट्या प्रकारच्या एक्झाम्पल पासून आपण ती सुरुवात केली म्हणून। सो हे तुम्हाला उदाहरण आठवत असेल की ज्यामध्ये आपण पाहिलं होतं की तुम्ही इंटरव्ह्यूला चाललाय, अचानक तुमच्या समोर कोणीतरी ऍक्सिडेंट होऊन पडलेलं आहे, लोक बघतात फक्त, मदत कोणी करत नाही, तुम्ही काय करणार? तुम्ही त्याला तसा सोडणार, निघून जाणार का तुम्ही काही इतर उपाययोजना करणार? तुमच्या पुढे ऑप्शन कोणकोणते आहेत वगैरे वगैरे आपण त्याची चर्चा केली होती। दुसरं एक आपण उदाहरण पाहिलं होतं ते म्हणजे की जर तुम्ही समजा जिल्हाधिकारी आहात, गडचिरोलीचा परिसर असेल किंवा कुठला तो सह्याद्री रेंज आहेत त्या सह्याद्री मालिकेमधला तो त्या ठिकाणचा प्रदेश असेल, तुम्ही जिल्हाधिकारी आहात, तुम्हाला त्या ठिकाणी खाणीचं एक प्रपोजल त्या ठिकाणी मंजूर झालेलं आहे तुमच्या प्रदेशात आणि मग तिथे ज्या काही आदिवासी समुदाय आहेत त्यांचा मात्र प्रचंड विरोध आहे याला, कारण ते म्हणतात की याच्यामुळे आमचं विस्थापन फार मोठ्या प्रमाणात होणार आहे। मग अशा वेळेस पर्यावरणाचा विचार करायचा, तिथल्या जंगलांचा जो अधिवास आहे तो नष्ट होतोय, जंगल नष्ट होतंय, पशुपक्ष्यांचा अधिवास नष्ट होतोय, जैवविविधतेवर परिणाम होतोय, लोक विस्थापित होत आहेत। तो मुद्दा लक्षात घ्यायचा की खाणीमुळे जी काही अतिशय समृद्ध अशी खनिज बाहेर काढली जाऊ शकतात त्याच्यामुळे जो रोजगार निर्माण होणार आहे, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार आहे का, त्याचबरोबर तिथे जे काही आर्थिक विकास साधला जाणार आहे, त्याचबरोबर देशासाठी अत्यंत आवश्यक अशी जी काही वस्तू व सेवांचं उत्पादन आहे त्या खनिजांच्या मार्फत होणार आहे। मग ते बघायचं, जीडीपी ग्रोथ आणि बाकीच्या गोष्टी बघायच्या का या बघायच्या, हाही आपण एक त्या ठिकाणी डायलेमा लक्षात घेतला होता। तिसरा एक मुद्दा होता जो यातलाच आहे, तिसरा एक मुद्दा होता की तो म्हणजे बँक कर्मचाऱ्याचं। आपण असं बघितलं होतं की बघा तुम्हाला मी इंट्रोड्यूस केलं एका साध्या छोट्या एक्झाम्पल पासून आणि मी तुम्हाला घेऊन गेलो पुढे एका थोड्याशा बृहत स्वरूपाच्या एका डिबेटकडे की पर्यावरण की विकास, आणि त्यानंतर आपण या एक्झाम्पलमध्ये काय पाहिलं की जे युपीएससीने ऍक्च्युअली आपल्याला विचारलेली केस स्टडी आहे ज्याच्यामध्ये आपण त्या बँक कर्मचाऱ्याचा विचार करत होतो की ती जी बँक कर्मचारी आहे तर तिने नक्की तिचा मित्र म्हणून तुम्ही आणि इतर लोक या सगळ्या डायलेमाबद्दल आपण त्या ठिकाणी चर्चा केली होती। मित्रांनो, आता हीच केस स्टडी घेऊन आपण काय करूया, थोडंसं पुढे जाऊयात आणि पुढे जाऊन आपल्याला चर्चा करायची आहे की या केस स्टडीजमध्ये जेव्हा आपण केस स्टडीज डील करतो, केस स्टडीजला डील करणं म्हणजे जे केस स्टडीच्या आधारावरती आपल्याला जे प्रश्न विचारले जातात, आता मराठीमध्ये केस स्टडीजला प्रकरण अध्ययन असंही म्हणतात, व्यष्टी अध्ययन असंही म्हणतात, वडेवा वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत, परंतु केस स्टडीज आपण हाच एक शब्द आत्ता वापरूयात। मग परीक्षेमध्ये बसल्यानंतर किंवा आता सुद्धा एक विद्यार्थी म्हणून आपण केस स्टडीज कशा डील केल्या पाहिजेत, कशा टॅकल केल्या पाहिजेत, त्याची उत्तरं कशी लिहायला हवीत, तर याविषयीची आता आपण प्रत्यक्षात सुरुवात करूयात। मग पाठीमागच्या सत्रामध्ये मी तुम्हाला काही टास्क सांगितलेले होते। तर टास्क असे होते की आपण दररोज काही PYQ वाचायचे आहेत,
मागच्या काही केस स्टडीज सतत वाचायच्या आहेत. दुसरं मी तुम्हाला सांगितलं होतं आपला सिलॅबस आपल्याला पाठ हवा. तो सिलॅबस आपल्याला वाचायचा आहे दररोज. कारण लक्षात घ्या मागचे PYQ आणि सिलॅबस हा तुमच्यासाठी या केस स्टडीजना डील करण्यासाठी त्याची उत्तरं लिहिण्यासाठी त्याचा तो आधार आहे. सो पुन्हा एकदा म्हणतोय की तुम्ही ते वाचायला हवेत आणि मला तो विश्वास आहे की तुम्ही ते नक्की वाचले असतील. सो ती वाचली नसतील तर वाचायला सुरुवात करा. डेली बेसिसवर ते वाचत जायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आता आपण प्रत्यक्ष काही टप्पे बघूयात की मला एखादा प्रश्न विचारला तर तो प्रश्न विचारल्यानंतर मी काय काय करायला हवं. मी पहिल्यांदा तुम्हाला ते टप्पे सांगतो. टप्पे सांगितल्यानंतर आपण केस स्टडी परत वाचूयात. केस स्टडी वाचून परत आपण काय करूया त्याच्यावरती ते उत्तर त्याचा लिहिण्याचा प्रयत्न करूयात. कारण पुन्हा एकदा लक्षात घ्या आज या सेशनमध्ये तुम्हाला ती प्रोसेस कळेल, परंतु भरघोस गुण मिळवण्याकरता किंवा आपल्याला जेवढे समाधानकारक अपेक्षित गुण आहेत तेवढे मिळवण्याकरता या टप्प्यामधला जो शेवटचा टप्पा आहे तो टप्पा मात्र आजच्या या सेशनमध्ये कव्हर होणं शक्य नाहीये. पण तो काय आहे, तो कसा करणार आहोत आपण, तर आपण त्याबद्दलही चर्चा करूयातच. तेव्हा हा एकूण या सत्रामधला 4 टप्प्यामधला हा दुसरं सत्र आपण आज त्या ठिकाणी सुरू करतोय. ठीक आहे, सुरू करूयात, बघूया. तर मित्रांनो एकूणच आपल्याला जी केस स्टडी सॉल्व्ह करायची आहे तर त्याचे काही टप्पे आहेत. हे जर टप्पे आपण बघितले तर पहिला आहे की आपण ती केस स्टडी वाचणं हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं का. म्हणजे या सगळ्यांच्या अगोदर मी तुम्हाला तोच मुद्दा सांगेन की कसं होतं बघा, जेव्हा आपल्याला जवळपास 2, 3, 4 पॅराग्राफचा जो आपल्याला दिलेली जी केस स्टडीज आहे ती केस स्टडीज त्याचं वाचन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. मग याचं वाचन तुम्ही कसं करता, ठीक आहे. ते वाचन काय होतं, काही वेळेस काही विद्यार्थी काय करतात की अगोदर प्रश्न वाचतात मग पॅराग्राफ्सकडे जातात. काही विद्यार्थी अगोदर पॅराग्राफ्स वाचतात मग प्रश्नांकडे येतात आणि मग परत त्या पॅराग्राफकडे जातात. आता ह्या स्ट्रॅटेजीज आपल्याला थ्रू आउट द टाइम पिरियड इव्हॉल्व कराव्या लागतात. कुणाला पॅराग्राफ वाचून थेट प्रश्नांकडे गेलं तरी चालतं, कुणाला प्रश्न वाचून मग पॅराग्राफ मग परत प्रश्नांकडे आलं तर चालतं. प्रत्येकाची आपापली एक स्ट्रेंथ विकनेसेस असतात, त्या पद्धतीने ते होतं. आता इथे काय करूयात आपण पहिलीच मेथड की पहिल्यांदा पॅराग्राफ वाचूयात मग आपण प्रश्नांकडे जाऊयात, नाही का. असे मुद्दे आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. बघा तर काय करूयात, तर पहिलं काम काय करायचंय, तुम्ही वाचन करायचंय. वाचन केल्यानंतर आता वाचायचं कसं हा सुद्धा स्वतःमध्ये एक फार मोठा प्रश्न आहे. वाचन कसं करायचं हा स्वतःमध्ये एक फार मोठा मुद्दा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला पुढचे टप्पे माहिती असतील जे मी आता पुढे तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे मित्रांनो, तर आणि तरच तुम्हाला वाचावं कसं हे खूप चांगल्या पद्धतीने कळणार आहे. एक उदाहरण सांगतो. तर एक पारंपरिक एक हे आहे पद्धत आहे केस स्टडी सॉल्व्ह करण्याची, ती म्हणजे तुमच्या केस स्टडीमध्ये स्टेक होल्डर कोण कोण असतात किंवा भागधारक कोण कोण असतात. स्टेक होल्डर कोण कोण आहेत, भागधारक कोण कोण आहेत ते ओळखायचे असतात. आता हे स्टेक होल्डर ओळखायचे असतात हे जर मला माहिती असेल ऑलरेडी आणि ते कोण असतात काय असतात याच्याबद्दल माझा अध्ययन असेल तर मी वाचन करत असतानाच काय करत जाणार आहे, त्यांना अंडरलाईन करत जाणार आहे, गोलाकार त्या ठिकाणी काहीतरी हायलाईट करत जाणार आहे. हे मी सगळं करणार आहे. पण कधी जर मला ते पुढचे टप्पे माहिती असतील तर, म्हणून पुढच्या टप्प्यावरती वाचावं कसं हे पूर्णपणे अवलंबून आहे. पण पहिल्यांदा वाचलं पाहिजे हे मला तुम्हाला सांगायचंय. गेटिंग? आता पुढे जाऊया. मग पहिल्यांदा वाचन करणार आहे तुम्ही. वाचन केल्यानंतर मग आपले सुरू होतात काय काय मुद्दे बघा. आता हे खूपच छोटी अशी आकृती आहे, तुम्हाला निश्चितपणे काही दिसणार नाहीये, पण हे एका स्लाइड वरती मी सगळे टप्पे घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला जेव्हा ही पीपीटी वाचायला मिळेल तेव्हा तुम्ही ते लिहू शकाल. हेच टप्पे मी पुढे एका वेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर मांडलेत. बघा पहिला मुद्दा फॅक्ट्स. काय करायचंय आपल्याला, आपण जी काही केस स्टडी सॉल्व्ह करू, जी वाचू, त्या केस स्टडीमध्ये दिलेल्या केस स्टडी मधल्या फॅक्ट्स तथ्य ही आपल्याला पहिल्यांदा शोधायचे आहेत. मी फार काळ तुम्हाला इथे बडबड करणार नाहीये कारण तुम्हाला मुळात माहित नाही की हे काय करायचंय. आपण फक्त ओळख करू आणि डायरेक्ट केस स्टडीकडे जाऊ.
पहिला मुद्दा फॅक्ट ओळखायचे आहेत. दुसरं, त्यामध्ये इन्व्हॉल्ड भागधारक कोण कोण आहेत आपल्याला ते आयडेंटिफाय करायचे. ठीक आहे. भागधारकाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्टेक होल्डर. काय म्हणतात? स्टेक होल्डर. तर हे आहेत स्टेक होल्डर, हे आपल्याला इथे ओळखायचे आहेत. त्यानंतर नुसते ते भागधारक कोण आहेत एवढ्यापुरतं समाधान नाही, त्यांचे हित काय आहे, त्यांचा इंटरेस्ट, त्या स्टेक होल्डरचा इंटरेस्ट काय आहे आपल्याला तो ओळखायचा आहे. त्यानंतर नुसतंच त्यांचं हित ओळखायचं नाहीये, तर त्यांच्या दरम्यान जो संघर्ष आहे त्या इंटरेस्ट, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हा आपल्याला ओळखायचा आहे. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ओळखायचा आहे. बरं का, आपल्याला हे करायचं आहे, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ओळखायचा आहे. त्यानंतर विविध हितसंबंधांची मूलभूत मूल्य, ज्या व्हॅल्यूज तुमच्या सिलेबसमध्ये आहेत त्यातल्या कुठल्या व्हॅल्यूज आहेत की जे आपल्याला या ठिकाणी उपयोगाला येतात, त्यांचा समावेश आहे हे ओळखायचं आहे. त्यानंतर नैतिक दुविधा, असे कुठले एथिकल डायलेमाज आहेत, बरं का, कुठले एथिकल डायलेमाज आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. त्यानंतर हे एथिकल डायलेमाज सोडवण्याकरता कोणकोणते पर्याय माझ्यासमोर उपलब्ध आहेत, ऑप्शन्स माझ्या पुढे काय काय अवेलेबल आहेत ते मला बघायचं आहे. त्या ऑप्शन्स पैकी मी कोणता एक ऑप्शन माझा निर्णय म्हणून निवडणार आहे, तो जजमेंट मला इथं घ्यायचं आहे. जे काही ऑप्शन्स माझ्या समोर आहेत त्याच्यापैकी एक मला निर्णय निवडायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, इथेच आपली केस स्टडी थांबत नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन मला काय करायचं आहे, तर माझं जे काही मी निवड केली, ज्या पर्यायाची मी निवड केली ना, त्याच्याबद्दल मला जस्टिफिकेशन द्यायचंय. काय करायचंय? जस्टिफिकेशन, की मी तेच का निवडलं. आणि जर आपल्या केस स्टडीमध्ये सर्वाधिक वेटेज कशाला असेल तर ते तुमच्या ह्या जस्टिफिकेशनला आहे. लक्षात घ्या, तुम्ही जस्टिफाय कसा करता, तुमचा निर्णय जस्टिफाय कसा करता. कारण कुठलाच निर्णय हा 100% खरा, योग्य, कुठलाच निर्णय 100% चुकीचा, अयोग्य असत नाही, तो असत नाही. मग तुम्ही घेतलेला जो निर्णय आहे तो का घेतला, कोणत्या आधारावरती घेतला, या दोन बाबी फार महत्वाच्या आहेत. आणि ते मला वाटलं म्हणून मी घेतलं असं नाही. का, कोणत्या आधारावर, हे जे तुम्हाला सांगायचं आहे त्यासाठी तुम्हाला एथिक्स मधल्या जे काही थिअरीज आहेत तर त्या तुम्हाला अभ्यासाव्या लागतात, की ज्यांच्या आधारावरती तुम्ही सांगू शकाल की नाही मी यामुळे काय केलं, याचा निर्णय घेतलेला आहे. मग ह्या थिअरी कुठल्या आहेत बरं? ह्या थिअरी आहेत काही वेस्टर्न म्हणजे पाश्चात्य जगातल्या, आणि काही आहेत भारतीय म्हणजे आपल्या स्वतःच्या भारतातल्या. जसं की बऱ्याच वेळेस बघा, आपण काही एखादा निर्णय घेतला की जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करत असतो की नाही, अहो हे तर आमच्या पिढ्याने चालत आलेलं आहे, किंवा आमच्या भारतीय संस्कृतीमध्येच हे आद्य आहे. म्हणजे कसं, कोणी म्हणतं की नाही भगवद्गीतेच सांगितलंय, कर्म करते रहो, फल की अपेक्षा मत करो, किंवा कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु. आपण भगवद्गीतेचा आधार घेऊन आपल्या कृतीला जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करतोय, येते लक्षात. मग कोणी त्या ठिकाणी असं म्हणत असेल, म्हणजे आपल्या पूर्वीच्या काळामध्ये, पारतंत्र्याच्या काळामध्ये असं जस्टिफाय केलं जायचं कशाला हो, तर अस्पृश्यतेला. ते काय म्हणायचे, नाही हे आमच्या वेदांमध्ये सांगितलेलं आहे, की पुरुषोक्त वेदामध्ये सांगितलेलं आहे की ब्रह्माच्या पायामधून, अंगठ्यामधूनच अस्पृश्यांचा, शूद्रांचा जन्म झाला, आणि त्याचं कामच आहे दुसऱ्यांची सेवा करणं. आम्ही कुठे काही त्याच्याकडून शोषण करतोय. जस्टिफाय करणं, जस्टिफाय करता आलं पाहिजे. मग हे जस्टिफिकेशन आपण आपल्या दैनंदिन जीवनातही करतोच. फक्त इथे काय करायचंय आपल्याला, ते आपल्या काही पाश्चात्य विचारवंतांच्या आधारे, सॉक्रेटिस असतील, प्लेटो असतील, अरिस्टॉटल असतील, ज्यांचा व्हर्च्यू एथिक्स आहे त्याच्या आधारावर करता येईल. जॉन रॉल्स असतील, इमॅन्युअल कांट असतील, त्यांचा कर्तव्यवाद आहे. जेरेमी बेंथम असतील, किंवा मिल्स असतील, त्यांचा उपयुक्ततावाद आहे. किंवा रॉल्स असतील, ज्यांचा न्याय याचा सिद्धांत आहे.
भारतामध्ये भगवद्गीता असेल, गौतम बुद्ध असतील किंवा महावीर जैन असतील, चार्वाक असतील, किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये भारतामध्ये विकसित झालेलं नीतिशास्त्र असेल, किंवा अगदी आधुनिक कालखंडामध्ये स्वामी विवेकानंद असतील, महात्मा गांधीजी असतील, किंवा टिळक असतील, किंवा अगदी अरविंद असतील, या पद्धतीने ही जी काही महान नेते आहेत, हे महान विचारवंत आहेत, त्यांनी जे काही सिद्धांत मांडलेले आहेत, ज्या काही तत्वज्ञान मांडलेलं आहे, त्याच्या आधारावरती मी कसा बरोबर आहे किंवा माझा हा जजमेंट कसा बरोबर आहे, त्याचं जस्टिफिकेशन आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागेल. आणि इथेच खऱ्या अर्थाने एथिक्सचा पार्ट येतो. एथिक्सचा खऱ्या अर्थाने पार्ट हा इथे येतो. या ठिकाणी सुद्धा तो आहेच आहे, पण या ठिकाणी तुम्हाला अगदी सिलेबस जरी पाठ असेल ना तुमचा, तरी सुद्धा तुम्हाला इथपर्यंतचा मुद्दा कळून जातो. मग आता आपण काय करूयात, क्विकली बघा, रिवाइज करूयात हे टप्पे कसे आहेत. पहिलं काय करायचंय, वाचन. वाचन करणार आपण. वाचनानंतर तथ्य ओळखणार, फॅक्ट. मग स्टेक होल्डर कोण कोण आहे त्याच्यामध्ये ते शोधणार. तिसरं, त्या स्टेक होल्डरचा इंटरेस्ट काय आहे, प्रत्येक स्टेक होल्डरचा इंटरेस्ट परस्परांपेक्षा कसा भिन्न आहे किंवा त्यांचा संघर्ष कसा आहे. त्याच्यानंतर विविध हितसंबंधांच्या संदर्भात आपल्या सिलेबसमध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत, मूल्य आहेत, त्या मूल्यांचं काय तिथे संबंध आहे, कुठली मूल्य महत्वाची आहेत, कुठल्या प्रकारे ते करतायत बघूयात. त्यानंतर एथिकल डायलेमा कोणता आहे, त्या एथिकल डायलेमा सॉल्व्ह करण्यासाठी, नैतिक दुविधा सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या पुढे कुठले ऑप्शन आहेत, त्या सगळ्या ऑप्शन पैकी आपण कुठला ऑप्शन निवडायचा आहे आणि तो ऑप्शन आपण का निवडला, त्याचं जस्टिफिकेशन कसं द्यायचं आहे. या सगळ्या मुद्द्यांची आपण चर्चा करूयात, फक्त थोड्याशा काय एका केस स्टडीच्या आधारावर. एक केस स्टडी बघूयात, तीच केस स्टडी घेऊयात आपण आणि मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे, चला. सो हा बघा तो पेपर आहे 2023च्या मेन्सचा हा पेपर आहे. मी तुम्हाला थोडक्यात तो वाचून दाखवतो की नक्की केस स्टडी कुठे आहे, एक्झॅक्टली वर्डिंग त्याचं कसं आहे तेही आपण त्या ठिकाणी वाचूयात. म्हणजे आपल्याला ही केस स्टडी जी आहे ती नक्की काय होती, त्यांनी काय विचारलंय ते पण त्यामध्ये कळून जाईल. ठीक आहे. आता माझ्यासमोर डायलेमा असा आहे की तुम्हाला इंग्लिश मधली वाचून दाखवू का हिंदी मधली वाचून दाखवू. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही इंग्लिशमध्येच वाचा. ठीक आहे का, कारण हिंदी ही पुन्हा एकदा आपल्यासाठी फारशी काही आपल्या बॉम्बे स्टाईल हिंदी प्रमाणे आपण का तुम्हाला असं ते काही नसतं त्याच्यामध्ये. सो थोडंसं आपण इंग्लिशमध्ये जाऊयात. मी अर्थ सांगतोच तुम्हाला, काही अडचण नाहीये. ठीक आहे, आपण बघा वाचूयात. चला. सो थोडंसं आणखी मी याला झूम करतो म्हणजे तुम्हाला ते दिसेल. ठीक आहे, चला मग आपण केस स्टडी वाचूयात. बघा, यू आर वर्किंग ॲज अन एक्झिक्युटिव्ह. कोण आहात तुम्ही? तुम्ही आहात एक्झिक्युटिव्ह. कुठे आहात? इन अ नॅशनलाइज्ड बँक. कुठे? एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुम्ही एक्झिक्युटिव्ह आहात. आता एक्झिक्युटिव्हच्या बऱ्याच पोस्ट असतात, पण आपल्याला जनरली ज्या माहिती आहेत त्याचा अर्थ इथे लावायचा आणि पुढे जायचं. बर, फॉर सेव्हरल इयर्स. बघा बॅकग्राऊंड कसं ते एस्टॅब्लिश करतायत. फॅक्ट मध्ये पहिली फॅक्ट काय आहात, तुम्ही कोण आहात, ही आली पहिली फॅक्ट. बघा की तुम्ही कोण आहात, एक्झिक्युटिव्ह आहात. कुठे आहात? बँकेत आहात. हा, ही झाली दुसरी फॅक्ट. तिसरी फॅक्ट काय बरं, किती वर्षांपासून आहात, बऱ्याच वर्षांपासून आहोत असं. आता पुढे बघा, वन डे वन ऑफ युअर क्लोज कलिग, तुमच्यासोबत काम करणारे सहकर्मचारी, क्लोज कलिग, टेल्स यू दॅट हर फादर, हर म्हटलंय म्हणजे ती महिला आहे. हे सुद्धा एक महत्वाची फॅक्ट आहे, लक्षात घ्या. जेंडर पर्स्पेक्टिव्ह आपल्याला त्या ठिकाणी बघावा लागतो, सांभाळावा लागतो. ही पुढची फॅक्ट आहे. हा, ही झाली कलिग आहे 4, जेंडर तिचा आहे महिला 5. हर फादर, पुढची फॅक्ट, ती आजारी नाहीये, तिचे वडील आजारी आहेत. इज सफरिंग फ्रॉम हर्ट डिसीज. अरे बापरे, म्हणजे साधा ताप नाहीये, हा, सर्दी नाहीये किंवा डोकं दुखत नाहीये, ऍक्सिडेंट झालेला नाहीये, काय आहे, हर्ट डिसीज आहे, जो आपल्याकडे फारच गंभीर आहे नाही का, आणि जो फार खर्चिक असतो. ही पुढची बाब. अँड नीड्स सर्जरी इमिजिएटली.
काय आवश्यक आहे? सर्जरीच आता गरजेची आहे. असं नाहीये की जाऊन फक्त तिथे अँजिओप्लास्टी वगैरे करायचे, टेस्ट करायचे, असंही नाहीये. सगळं झालंय, डॉक्टर म्हणालेत सर्जरीच केल्याशिवाय पर्याय नाहीये. ही पुढची फॅक्ट आली. इमिजिएटली, ती पण कशी? अगदी इमिजिएटली आहे. बर, टू सर्वाइव्ह, जिवंत राहण्यासाठी आता पर्यायच नाही दुसरा. शी ऑल्सो टेल्स यू दॅट शी हॅज नो इन्शुरन्स. माय गॉड, फायनान्शियल लिटरसी बघा, भारतात सर्वत्रच हा प्रॉब्लेम आहे की नाही? आपल्याला इन्शुरन्स म्हणजे काय असं वाटतं की तो एजंट जो आहे तो आपल्याला मारायलाच उठलेला आहे असं आपल्याला नेहमी वाटतं. हा काय दाखवतं? हे फायनान्शियल लिटरसी आपल्याकडे नाहीये, त्याचं हे बाब दाखवत आहे. बरं ठीक आहे, पण पुढची फॅक्ट आपल्याला काय मिळाली की या स्त्रीकडे कुठलंही इन्शुरन्स नाहीये. अँड द ऑपरेशन विल कॉस्ट अबाउट 10 लाख रुपीज. सर्वसामान्य व्यक्तीसाठी 10 लाख रुपये हे फार मोठी रक्कम आहे, फार मोठी रक्कम आहे. भारतामध्ये ऍव्हरेज इन्कम लोकांचं 15,000 रुपये प्रति महिना व त्यापेक्षा कमीच आहे. एवढं आहे. त्यामुळे 10 लाख रुपये फार मोठी रक्कम आहे. यू आर ऑल्सो अवेअर ऑफ द फॅक्ट दॅट हर हजबंड इज नो मोर. माय गॉड, आणखी सिच्युएशन वर्स्ट केली आहे. काय? हजबंड पण नाहीये, त्याचीही डेथ झालेली आहे, मृत्यू झालेला आहे. अँड दॅट शी इज फ्रॉम अ लोअर मिडल क्लास. कशी आहे ती? लोअर मिडल क्लास. 13वी फॅक्ट आहे बघा, लक्षात घ्या. मिडल क्लास फॅमिली. यू आर एम्पॅथॅटिक. आपल्या सिलेबसमध्ये एम्पॅथी नावाचा एक व्हॅल्यू आहे सिव्हिल सर्वंटसाठी. तर एम्पॅथॅटिक अबाउट हर सिच्युएशन. हावेवर, अपार्ट फ्रॉम एक्सप्रेसिंग युअर सिम्पथी, एम्पॅथी आणि सिम्पथी, यू डू नॉट हॅव द रिसोर्सेस टू फंड हर. पुढची एक फॅक्ट त्यांनी सांगितली की तुमच्याकडे पैसे नाही आहेत. नाहीतर लगे म्हणाल नाही माझ्याकडे आहे की, कधी किती पाहिजे तुला? 10 लाख पाहिजे? अरे हे काहीच नाही, घेऊन टाक. असं म्हणायचं नाहीये. काय? तुमच्याकडे पैसे नाही आहेत. सगळ्यात महत्वाचं काय? यू डू नॉट हॅव द रिसोर्सेस. यू डू नॉट हॅव द रिसोर्सेस. तुमच्याकडे नाहीच आहेत पैसे. बरं बघा फॅक्ट कशा गोळा करत चाललोय आपण पुढे. त्यामुळे तुम्ही त्याला पैसे देऊ शकत नाही. झालं, इथपर्यंत क्लिअर झालं? तुम्हाला वाचवलं युपीएससीने. बर, अ फ्यू वीक्स लेटर, पुढची फॅक्ट. यू आस्क हर. आपल्या फॅक्ट किती झाल्या होत्या? नंबर तिथे बघा, किती होते? 12, 13. पुढच्या व्हॅल्यूज होत्या त्या आपण व्हॅल्यू घेतल्या. इथे 14. यू आस्क हर, तुम्ही तिला विचारताय. यू आस्क हर about the well-being of her father and she informs you about his successful surgery. वा, म्हणजे सर्जरी काय झाली आहे? सक्सेसफुल झालेली आहे. ही 15वी फॅक्ट. and that he is recovering. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. she then confides in you that the bank manager, नवीन माणूस आला बघा इथे, बैंक मैनेजर, was kind, एक वैल्यू. The bank manager was kind enough to facilitate the release of 10 lakh rupees from a dormant account. पुढची फॅक्ट आली 17 नंबर. Dormant account of someone to pay for the operation with a promise that it should be confidential and to be repaid at the earliest. काय? कॉन्फिडेन्शियल ठेव आणि हे पैसे परत कर. शी हॅज ऑलरेडी स्टार्टेड पेइंग इट बॅक. तिने सुरुवात पण केली आहे ते पैसे पे करायला. अँड विल कंटिन्यू टू डू सो अंटिल इट इज ऑल रिटर्न. म्हणजेच काय बघा, आणखी एक फॅक्ट काय आहे? तिने ते पैसे पे करायला सुरुवात पण केली. किती प्रामाणिक आहे बिचारी. आणि ते करणार आहे कुठपर्यंत? शेवटच्या रुपयापर्यंत ती करणार आहे. वा, म्हणजे ही सुद्धा आपल्याला एक महत्वाची फॅक्ट आहे. बघा, हे फॅक्ट का महत्वाचे आहेत? कारण ह्या फॅक्ट शिवाय, कारण फॅक्ट आहेत ना, त्याच काय करतायत तुम्हाला? ती जी परिस्थिती आहे ती समजावून सांगतायत. ते बॅकग्राऊंड क्रिएट करतायत. तुम्हाला तुमच्या मताचं, तुमच्या मनाचं काहीही त्यामध्ये घुसडायचं नाहीये, मिक्सअप करायचं नाहीये.
अरे मी तर असं वाचलं होतं. नाही, तुमच्या वाचण्याला आणि तुमच्या त्या म्हणण्याला काही अर्थ नाहीये. तिथे काय आहे, ती सिच्युएशन खूप थॉटफुली केस स्टडी तयार करणं, लक्षात घ्या, हे फार इम्पॉर्टंट आहे, फार डिफिकल्ट आहे. कारण मित्रांनो, जो वाचतो तो प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचा अर्थ काढू शकतो. तो त्यांनी काढू नये, सर्वांनी एक प्रकारे एक समान त्या दिलेल्या केस स्टडी मधून अर्थ काढला पाहिजे, त्यांना अर्थ प्राप्त झाला पाहिजे. यासाठी फॅक्ट ह्या फार इम्पॉर्टंट असतात. फॅक्टची खूप काळजीपूर्वक त्यांनी पेरणी केलेली असते आणि मग तुम्हाला तेवढ्याच काळजीपूर्वक त्या फॅक्ट वाचाव्या लागतात. जसं की मला सांगू शकाल का की ती जी महिला आहे, ती महिला, तिचा नवरा हा कशामुळे मेलेला आहे, सांगू शकाल का? दिले काय त्यामध्ये? खरा विचार करा, सांगा कशामुळे मेलाय. हा बघा, संदीप म्हणतायत हृदयविकाराने गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे संदीप मी मान्य करू शकतो, कारण का वाचलंय मी, त्याच्यामुळे माझं हायएस्ट लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे. तुझ्याकडून ते मिस आउट होऊ शकतं. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. येस, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये हे नाही दिलं की तिचा जो नवरा आहे तो कशामुळे मेलाय, आणि तिचा नवरा हा आपल्यासाठी याच्यामध्ये फार महत्वाचा नाहीच आहे. फक्त ती किती बिचारी गरीब आहे, अबला आहे, असहाय आहे हे दाखवण्याकरिता म्हणून त्यांनी काय केलं, याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की ती विधवा आहे. मुद्दा कळला तुम्हाला? एका फॅक्टमुळे आपल्याला तिच्या असहायतेबद्दल, तिच्या अबलेपणाबद्दल आपल्याला सगळ्या गोष्टी कळाल्या की नाही? बरं, आता मला सांगा, जसं वडिलांचा त्यामध्ये उल्लेख आहे, आईचा आहे का हो? तिला आई आहे का? आणि ती पण आजारी आहे का? झाला विचार? मग याच्यातून आपल्याला काय कळतं की फॅक्ट किती महत्वाचे आहेत. कारण त्या फॅक्टमुळे आपल्याला काय होतं, त्या व्यक्तीची परिस्थिती, त्या व्यक्तीची स्थिती, त्याची वित्तीय स्थिती, त्याची एकूण आर्थिक साक्षरता किंवा असहायता, हे सगळ्या गोष्टी लक्षात येतात. जसं की तुमच्याकडे पैसे आहेत का? तुम्ही तिला पैसे ऑफर केलेले आहेत का? तुम्ही एक्झिक्युटिव्ह आहात, तुम्ही तिला पैसे दिले का? तुम्ही तिला पैसे दिलेत का? आणि का नाही दिले पैसे? जर दिले नसतील तर, आणि दिले असतील तर किती रुपये दिले तुम्ही तिला? करा, विचार करा. तुमच्याकडे पैसे आहेत का? तुम्ही पैसे दिले का? दिले तर किती दिले? नाही दिले तर किती नाही दिले? नाही, का नाही दिले? करता व्यक्ती कोणीच नाहीये, चेतन, बरोबर आहे. तुम्ही दिले का पैसे? एक्झिक्युटिव्ह आहात तुम्ही पैसे दिले का तिला? नाही, कारण माझी कंडिशन एवढी नाहीये, पैसे नाही आहेत माझ्याकडे म्हणून मी दिले नाहीत. नाही दिले कारण फंड करण्यासाठी माझ्याकडे रिसोर्सेस नाहीयेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता कळल्या तुम्हाला? फॅक्ट यातून कळल्या असतील सगळ्या, समजल्या ना? झाला विचार? मग आपल्याला यातून समजलं काय की फॅक्ट किती महत्वाचे आहेत आणि का त्या इम्पॉर्टंट आहेत, का त्या हायलाइट करणं गरजेचं आहे. किती कीनली आपण ते ऑब्झर्व करून, त्या अंडरलाईन करून, त्यानुसार त्या समजून घेतल्या की मग आपण कुठेही उत्तर लिहिताना फॅक्च्युअली इनकरेक्ट नाही राहणार. कुठेही उत्तर लिहिताना आपण फॅक्च्युअल चूक नाही करणार, आणि म्हणून तथ्य आपल्याला पहिल्यांदा गोळा करायचे असतात. ठीक आहे, आता हा झाला पहिला मुद्दा. आता आपण परत आपल्या मुद्द्याकडे जाऊयात. बघा, यामध्ये काय म्हणलं आपण? आता आपण तथ्य तर ओळखली, आता आपण काय करायचे? भागधारकांना ओळखा. स्टेक होल्डर कोण कोण आहेत त्याच्यामध्ये, कुणाकुणाचा त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल आहे, आपल्याला ते ओळखायचंय. ओके, चला बरं ओळखा. ह्याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे? कोण कोण सहभागी आहे? चला मला सांगा. सहभागी भागधारक म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो साधं. समजा काश्मीरचा भारताचा हा प्रश्न आहे. तो काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी बरं का आपल्याला
त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहे, आणि त्याच्या आधारावरती आपल्याला बघा स्टेक होल्डर सहज कळेल. काश्मीरचा प्रश्न आहे. मग काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी फक्त भारत पाकिस्तान या दोघांच्या दरम्यानच चालू आहे का संघर्ष? नाही. सगळ्यात महत्वाचं काय आहे? काश्मीरचे लोक. काश्मीरचे लोक हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. मग याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे भारत. भारत सदैव सांगत आलाय की काश्मीरचा मुद्दा हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यानचा मुद्दा आहे. याच्यामध्ये कोणीही लुडबुड करू नये. पण जेव्हा की याच्यामध्ये 48ला जेव्हा युद्ध झालं तेव्हाच भारताचे दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं होतं? हा मुद्दा संयुक्त राष्ट्र संघाकडे नेला होता. मग तिथून ते युद्ध जैसे थे, जिथे आहात तिथे थांबा. मग पाक व्याप्त काश्मीर वगैरे ह्या संकल्पना आल्या, बरोबर ना? म्हणून याच्यामध्ये इन्व्हॉल्ड कोण आहे? आणखी संयुक्त राष्ट्रसंघ, ते पण याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत बघा. संयुक्त राष्ट्रसंघ का इन्व्हॉल्ड आहेत बरं ते? कारण त्यांना जगामध्ये शांतता पसरवायची आहे आणि त्यांना असं वाटतं की या एका कारणामुळे ह्या दोन देशात युद्ध होऊ नये. पण अजून काही लोक आहेत का याच्यात इन्व्हॉल्ड? हो. पाकिस्तान सोबतच आणखी एक छुपा रुस्तुम याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. तो म्हणजे कोण हो? तो म्हणजे चीन. चीन पण आहे. कारण चीनला असं वाटतंय की भारत आपल्या पुढे जायला नाही पाहिजे. मग भारताला रोखायचं असेल तर भारताला कमजोर बनवायचंय, आणि कमजोर बनवायचंय तर मग चला पाकिस्तानच्या मदतीने काय करूया, आपण त्याला कमजोर बनवत राहूयात. चीन पण आहे. आणि दुसरीकडे या दोघांचा प्रश्न सुटलाच नाही पाहिजे असंही आणखी एकाला वाटतं. ते म्हणजे कोण आहे? अमेरिका. आता भारताच्या बाजूने का? नाही, असं दाखवतो तो सतत की आम्ही तुमच्या बाजूने आहोत. पण अमेरिका आहे आणि त्याचा इथं संबंध काय आहे की हा प्रश्न सुटला तर अरे आमचे शस्त्रास्त्र विकत कोण घेणार? येतं का लक्षात तुमच्या? आमचे शस्त्रास्त्र कोण विकत घेणार? त्यामुळे हे व्हायला नाही पाहिजे. बरं, ह्या सगळ्यामध्ये आणखी एक आहे कुंपणावर बसलेला पक्षी. हो, तो हुशार आहे, कावेबाज आहे, धूर्त आहे. आणि तो कोण आहे? तर तो म्हणजे अफगाणिस्तान मधल्या कट्टरतावादी संघटना. मग त्या अफगाणिस्तान मधल्या ज्या कट्टरवादी संघटना आहेत किंवा कट्टर संघटना आहेत, बघा तालिबान सारखी ज्या अफगाणिस्तान मधल्या कट्टर संघटना आहेत त्या, ते सुद्धा आहेत याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत की नाही? म्हणजे बघा, काश्मीरचा प्रश्न हा फक्त भारत आणि पाकिस्तान किंवा भारत आणि काश्मीर मधले लोक एवढ्या पुरता मर्यादित आहे का? नाहीये. एवढे सगळे कोण आहेत याच्यामध्ये हात त्यांचे आहेत, त्यांचे हितसंबंध दडलेले आहेत. आणि म्हणून हे सगळे कोण आहेत? हे सगळे स्टेक होल्डर आहेत. हे सगळे भागधारक आहेत. प्रत्यक्ष काही असतात, अप्रत्यक्ष काही असतात. अशा प्रकारे स्टेक होल्डर ओळखायचे असतात. ओके. मग आपल्या केस स्टडी मध्ये आता मला सांगा कोण कोण आहेत? कोण कोण स्टेक होल्डर आहेत सांगा. आपण काय करूयात? ती बँकेचे 10 लाख रुपये आणि ही आपली केस स्टडी, याच्यामध्ये कोण कोण आहे स्टेक होल्डर? चला सांगा पटकन. चला बरं, गणेश म्हणतोय डॉक्टर आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, फादर, डॉटर. वा, बर. फादर आहे, बँक मॅनेजर. ठीक आहे, मी लिहून घेतो इथे. बघा, एक म्हणजे काय? एक्झिक्युटिव्ह लिहिलेलं आहे म्हणजे तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये आहात. बरं, त्यानंतर तुमची ती मैत्रीण है ना? तुमचे ते सहकर्मचारी असणारी तुमची मैत्रीण, ती स्त्री, ही पुढची आहे. बर, त्यानंतर तिचे वडील. ठीक आहे, तिचे वडील. आणखी कोण सांगताय तुम्ही? हजबंड. हजबंड नाही रे, आता जिवंतच नाही आहे हजबंड. तो आहे, उल्लेख आहे, पण हजबंडचा म्हणजे
कसं असतं, स्टेक होल्डर म्हणून कोण घ्यायचे, ज्यांचे आत्ता जिवंत आहेत ना ते, आणि ज्यांचा काहीतरी हितसंबंध त्यात दडलेला आहे त्याला आपण स्टेक होल्डर म्हणून घ्यायचं. तर हजबंडचं त्यात काही दडलेलं नाहीये. म्हणजे जर समजा पैसे नसते मिळाले, ठीक आहे हे, तर हजबंडला काही फरक पडला असता का? आणि मिळाले म्हणून हजबंडला काही फरक पडला का? नाही पडला ना. हजबंड गेले आता ते वरती, तर त्यांचा काही ह्याच्यात सहभाग नाही आता, म्हणून ते घ्यायचं नाही आपण. असं. त्यानंतर बँक मॅनेजर. बर, बँक मॅनेजर आहेत. त्यानंतर फादर झाले, गर्ल झाले, अदर ऑफिस मेंबर्स. अरे वा, छान. इतर कर्मचारी. आरती, व्हेरी गुड. इतर कर्मचारी, बँकेतले इतर कर्मचारी ते पण महत्वाचे आहेत. डॉक्टर. अरे वा, डॉक्टर पण आहेत का? बर, ठीक आहे. डॉक्टर. त्याच्यानंतर आरतीच झालं. आता कमलेश, डॉक्टर झालं, फादर, बँक मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह झालं. सोनाली, बँक मॅनेजर, फादर, डॉक्टर, मी, गर्ल, डॉर्मंट अकाउंट होल्डर. अरे वा, बघा तो जो खातेधारक आहे, ज्याच्या खातेधारक ज्याच्या खात्यावरून पैसे काढण्यात आले, तो विसरलात की बरेच जण. खातेधारक. अरे वा वा वा. आणखी फादर. झालं. प्राची, वुमन, फादर, मॅनेजर. यमुना, ओके, वेलकम. संदीप, एक्झिक्युटिव्ह, फादर, डॉक्टर, फ्रेंड्स. तो फ्रेंड लिहिला आपण. बँक अकाउंट, डॉक्टर आणि नर्सेस. बर, चला आणखी कोण आहे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड? कोण आहे? झाले का सगळे? कोण कोण आहे इन्व्हॉल्ड? चला सांगा पटापटा पटापटा, कोण कोण इन्व्हॉल्ड आहे याच्यामध्ये? काय आहे का कोणी अजून? मग मी काय म्हणलं तुम्हाला, स्टेक होल्डर म्हणजे भागधारक हे कसं करायचं आपण, जसं पाकिस्तानच्या बाजूला चीन किंवा तालिबान किंवा अमेरिका. मग अप्रत्यक्ष पण असतात ना कोण कोण, अप्रत्यक्ष सुद्धा त्यामध्ये भागधारक असू शकतात. आणि या अप्रत्यक्ष भागधारकामध्ये एक कधीच विसरायचा नाही. तुमच्या सगळ्या केस स्टडीज मध्ये तो भागधारक नेहमी येणार. तो कोण आहे माहितीये? तो कोण आहे? ओके, झालं. श्री होडल, काय बँकेचा कस्टमर. मग तो खातेधारक प्लस आपण असं म्हणूयात की इतर खातेधारक. बर, ठीक आहे, ओके. इतर खातेधारक. डॉक्टर सोबत बर, सॉरी बर का अभिषेक, आम्ही नर्सेसला विसरलो राव. असं नर्सेसना विसरायला नाही पाहिजे होतं. नर्सेसला पण घ्यायचं का? बरोबर आहे, त्यांच्याशिवाय ऑपरेशन कसं करणार ते का ना. बर, असं म्हणूयात आपण इथं मग अभिषेक साठी म्हणून डॉक्टर प्लस नर्सेस म्हणजेच काय, हॉस्पिटल. असं म्हणूया, ठीक आहे. दवाखाना, असं म्हणूयात. ओके. संदीप, थोडस तू चेक करून घेशील तुझं नेटवर्क. हे बघा, मगाशी मी म्हणलं तुम्हाला की एक घटक कधी विसरायचा नाही, एक भागधारक कधीच विसरायचा नाही. तो कोण आहे माहितीये? तो म्हणजे जो सुप्रीम असतो, नेहमी सुप्रीम असतो. कोण माहितीये? तो म्हणजे समाज. समाज आणि समाजातील लोक हे नेहमी सदैव प्रत्येक केस स्टडी मध्ये असतात, बरं का. आम आदमी, कॉमन पीपल, द पीपल ऑफ इंडिया, भारताचे लोक, असे सगळे, हे सगळे याच्यामध्ये महत्वाचे आहेत. ते विसरायचं नाहीये. हे एक आहे. आणि दुसरं, तुम्ही आणखी एकाला विसरता येते. कोण? ती बँक आहे. मग याच्यामध्ये आणखी कोण येईल बरं? कोण येईल? आणखी कोण येईल? आरबीआय. आरबीआयला का विसरलात? आरबीआय ना रेग्युलेटर आहे. आरबीआय आली पाहिजे की नाही? असं जर बँकेत व्हायला लागलं ना, आरबीआयलाच कळत नाहीये, मग काय, कसला शेर आहे मग आपला हा? भोका शेर.
दात नसलेला शेर असा म्हणता येईल का? नाही ना. तर पाहिजे की तो आरबीआय. आरबीआय महत्वाचा आहे. आणखी कोण आहे बरं याच्यात? आणखी कोण आहे सांगा? बँक कसली आहे? खाजगी बँक आहे का? खाजगी बँक आहे का? फॅक्ट. कसली बँक आहे सांगा? नॅशनलाइज बँक आहे. नॅशनलाइज बँक म्हणजे कोण येणार मग त्याच्यामध्ये? कोण येणार? गव्हर्नमेंट येणार. अहो शासन तुम्ही विसरलात. शासन येणार की नाही? काय झालं बघा आता याच्यामध्ये आपल्याला असे भरपूर सारे स्टेक होल्डर मिळाले. मग आपल्याला असे भरपूर सारे त्या ठिकाणी स्टेक होल्डर मिळाले. काढले का नाही आपण? हा, आता कळलं आपल्याला स्टेक होल्डर कोण कोण असतात, कसे असतात, कसे काढायचे, हे इथपर्यंत आपण समजून घेतलं. ओके, चला आता आपण पुढे जाऊया. मग आता एकदा आपल्याला हे स्टेक होल्डर कळाले, मग पुढे काय सांगितलं आपण? प्रत्येक स्टेक होल्डरचं हित आपण ओळखायचंय. तर प्रत्येक स्टेक होल्डरचं हित म्हणजे काय इंटरेस्ट आहे त्यांचा, प्रत्येकाचा इंटरेस्ट काय त्याच्यामध्ये, आपल्याला तो ओळखायचा असतो. मग आपण आपल्या याच्यामध्ये पहिल्या उदाहरणात घ्या, काश्मीरच्या उदाहरणामध्ये भारताला काय आपली अखंडता जोपासणं आहे की नाही, काश्मीर प्रश्न सोडवून काश्मीर भारतातच ठेवून भारताचा इंटरेस्ट काय आहे की भारताची अखंडता टिकवणं, हा भारताचा इंटरेस्ट आहे. पाकिस्तानला मात्र तसं नाहीये. पाकिस्तानचा इंटरेस्ट काय आहे की नाही भारताचे तुकडे करणं आणि बदला घेणं, कारण भारताने पाकिस्तान पासून बांगलादेश वेगळा केला, म्हणून काय बांगलादेशचा बदला घेणं तो त्यांचा इंटरेस्ट आहे. काश्मीरच्या लोकांचा इंटरेस्ट काय आहे की नाही आम्हाला स्वायत्त राहायचंय. आमचा देश म्हणजे आमचा प्रदेश तो काश्मीरचा हा जगावरचं काय जगाच्या पाठीवरचा स्वर्ग आहे. तो कोण होता? तो अमीर खुसरो. त्या तो म्हणाला होता की जर या पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथंच आहे, इथंच आहे आणि इथंच आहे. मग त्यांना काय स्वायत्तता हवी आहे, त्यांना कुणाच्या अंडर काम करायचं नाहीये, त्यांना तर त्यांचा इंटरेस्ट आहे. मग पुढे संयुक्त राष्ट्रसंघाचा काय इंटरेस्ट आहे की नाही काश्मीर प्रश्न सुटला तर काय होईल, जगात शांतता नांदेल. शिवाय त्यांचे जे काही महत्व आहे ते आणखी उंचावेल. नाही, संयुक्त राष्ट्रसंघ पण काम करतो बरं का, त्यांचं पण त्या ठिकाणी प्रतिमा सुधारेल. हा प्रश्न सुटला तर, पण हा प्रश्न सुटला नाही पाहिजे असं ज्यांना वाटतं तो म्हणजे चीन. का नाही सुटला पाहिजे? कारण त्याच्यामध्ये त्याचा इंटरेस्ट आहे. कारण हा प्रश्न नाही सुटला, भारत सतत ह्याच्यावरती पैसे गुंतवत राहणार, भारत सतत अस्थिर राहणार, याच्यामुळे भारतात येणारी गुंतवणूक ती सुद्धा कमी राहणार, भारतात याच्यामुळे टेररिझम दहशतवाद सतत राहणार. चीनला तेच पाहिजे. भारत कसा मागास राहील, भारत कसा विकासापासून दूर जाईल, तो त्यांचा इंटरेस्ट आहे. बरोबर. अमेरिकेला काय आहे, हा प्रश्न नाही सुटला पाहिजे. का? कारण पुन्हा एकदा आमची शस्त्रास्त्र मग कोण विकत घेणार? अरे तुम्ही भांडणच नाही केली, युद्धच नाही केली, आमची शस्त्रास्त्र कोण घेणार? आणि आमची शस्त्रास्त्र नाही घेतली, आमच्या देशामध्ये ज्या कंपन्या आहेत ज्या विमानं बनवतात, शस्त्र बनवतात, त्यांना कसं काही मागणी मिळणार? मग त्यांचा रोजगार कसा वाढणार? मग त्यांना कसं काही प्रॉफिट मिळणार? बघा, प्रत्येकाचा इंटरेस्ट दडलेला आहे काश्मीरच्या या एका प्रश्नामध्ये. दडलाय की नाही आहे? आता कळलं की स्टेक होल्डरचा इंटरेस्ट म्हणजे भागधारकांचा हितसंबंध काय असतात. आता आपण आपल्या केस स्टडीकडे जाऊया. बघा, मग इथे मला सांगा आता की या प्रत्येकाचा काय इंटरेस्ट आहे दडलेला याच्यात. मग हा शोधायचा कसा, इंटरेस्ट कसा दडलेला आहे? तर अशा वेळेस तुम्ही तुमच्यापासून सुरू करा. तुमचा काय इंटरेस्ट आहे याच्यामध्ये, या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचा इंटरेस्ट काय, तुमचा काय फायदा आहे याच्यात, या सगळ्या प्रकरणात? करू दे की ते बँक मॅनेजरने तिला पैसे दिले 10 लाख रुपये, बिचारी जाऊन तिकडे करून आली, सगळं काही ते ऑपरेशन झालं, तिचा वडील चांगला झाला. तुमचं काय, तुमचं काही हित संबंध आहे याच्यात? गप्प बसणार का सांगून टाकणार कुणाला? करणार काय? मग यासाठी काय करूया आपण, थोडंसं काही प्रश्न बघूयात. त्याच्या खाली दिलेले त्यांनी काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांमध्ये काय काय दिले आपण तेही पाहूयात. बघा, थांबा. बघा, यामध्ये त्यांनी प्रश्न विचारलेत. आता बघा, पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की
व्हॉट आर द एथिकल इश्यूज इन्व्हॉल्ड? कोणकोणते एथिकल इश्यू याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत? बघा काय होतं, बऱ्याच वेळेस ते काय करतात, तुम्हाला असं विचारतात की एथिकल डायलेमाज कोणते आहेत, आणि काही वेळेस विचारतात एथिकल इश्यूज कोणते इन्व्हॉल्ड आहेत. दोघांमध्ये मायन्यूट असा फरक आहे बरं का. हा फरक आहे. डायलेमा मध्ये कसं असतं, हे का ते. इश्यूज मध्ये काय, हे 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 हे. मी सांगतो पुढे नका, पण फरक लक्षात घ्या. पुन्हा तर काय विचारले त्यांनी, या सगळ्या याच्यामध्ये एथिकल इश्यू कुठले इन्व्हॉल्ड आहेत? पहिला. दुसरा, इव्हॅल्युएट द बिहेवियर ऑफ द बँक मॅनेजर फ्रॉम अन एथिकल पॉइंट ऑफ व्ह्यू. इव्हॅल्युएट. मग आता इव्हॅल्युएट म्हणजे काय असतं, आपल्याला काय करायचंय की हे सांगायचंय की बँक मॅनेजरने जे 10 लाख रुपये त्या खात्यातून दिले तिला, ते किती योग्य आहे, आणि योग्य आहे तर का, आणि अयोग्य आहे का, अयोग्य आहे तर का, आणि शेवटी तुमचा निर्णय. असं तुम्हाला ते करावं लागतं. इव्हॅल्युएट आहे. हा इव्हॅल्युएट, की त्याने जे केलं ते योग्य आहे का, योग्य आहे तर का, अयोग्य आहे तर का, असं दोन्ही आपल्याला तिथे बाजू मांडायच्या. हाऊ वुड यू रिॲक्ट टू द सिच्युएशन? तुम्ही या सिच्युएशनला कसे रिॲक्ट कराल? हाही त्यातला प्रश्न आहे बघा. तुम्ही याला सिच्युएशनला या कसे रिॲक्ट कराल? म्हणजे तुम्ही गप्प राहाल का, तुम्ही जाल तिकडे जाऊन तुम्ही काय कराल, लोकांना सांगाल? असे 3 मुद्दे त्यांनी, 3 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. बघा आता आपण काय करूया, पहिल्यांदा आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी यांचा इंटरेस्ट काढूयात. या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचा इंटरेस्ट काय आहे? बघा सांगा, तुमचा इंटरेस्ट काय आहे? ते उदाहरण लक्षात ठेवायचं नाही. मी काश्मीरचं. भारताचा काय इंटरेस्ट आहे? आपली अखंडता टिकवून ठेवणं. अमेरिकेचा काय इंटरेस्ट आहे? शस्त्रास्त्राला ग्राहक असणार. चीनचा काय इंटरेस्ट आहे? भारत मागास राहिला पाहिजे, दहशतवाद वाढला पाहिजे भारतात. पाकिस्तानचा काय इंटरेस्ट आहे? भारताला तुकडे करायचे आणि बदला घ्यायचा. तसं आता इथे घ्या. मग तुमचा इंटरेस्ट काय, या सगळ्या याच्यामध्ये इंटरेस्ट काय आहे? तुमचे हितसंबंध काय दडलेले आहेत त्याच्यात? येस, कर्म. बर, व्हेरी गुड. तिला मदत करून आनंद मिळेल. बर, आता तुमचा इंटरेस्ट काय? पहिला, की माझं कर्म कसं असलं पाहिजे, नाही का? आणि माझी मैत्रीण आहे शेवटी ती. मग माझ्या या कर्मातून, माझं जे काही कर्म आहे, माझं जे काही कार्य आहे, त्यामधून मी आनंद प्राप्त करू शकतो. बरोबर का? जर समजा मी कुणाला सांगितलंच नाही, गुपचूप बसलो, तर मैत्रीण मला फार मोठा समजेल. वा वा वा, काय मोठा माणूस आहे राव, मी तुला सांगितलं, तू कुणाला सांगितलं नाहीस, तू अतिशय विश्वासू आहेस. तुमची प्रतिमा तिच्या मनामध्ये खूप उंचावेल, आहे की नाही? आनंद प्राप्त होईल तुमची प्रतिमा. दुसऱ्या बाजूला असंही आहे की तुमचा इंटरेस्ट काय, की अरे मी हे नाही केलं तर काय होईल, कदाचित उद्या जर रेड पडली तर माझी नोकरी सुद्धा जाईल. जर रेड पडली, जगाला कळलं, तर ती म्हणून ह्याला पण माहित होतं, मग ह्याला माहित होतं म्हणल्यानंतर काय, माझी नोकरी, मग माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. हो, काय करायचं? एका बाजूला आनंद, प्रतिमा, हा पण इंटरेस्ट आहे आणि हा पण इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट, हितसंबंध. बरं, आता इथे सांगा, ही सहकर्मचारी स्त्री, तिचा काय इंटरेस्ट आहे? एक एक सांगा मला, म्हणजे सगळं लिहित बसण्यापेक्षा. सहकर्मचारी जी आहे तिचा इंटरेस्ट काय ह्या सगळ्या प्रकरणामध्ये? काय इंटरेस्ट आहे? साधं सिंपल आहे, स्पष्ट आहे. ते म्हणजे काहीही करून तिचे एकमेव आधार असलेले तिचे वडील हे जिवंत राहिले पाहिजेत. बरोबर ना? तिचे आधार असलेले तिचे वडील ते जिवंत असले पाहिजेत. येस, मुलीचं कर्तव्य तिला निभावायचं आहे, म्हणून तिला तिचं कर्तव्य बजावायचं आहे. त्याचबरोबर वडिलांना उपचार, वडिलांचा जीव हा वाचला पाहिजे. जीवन असं म्हणूयात आपण,
ते वाचलं पाहिजे, ते वाचवणं हे तिच्यासाठी महत्वाचं आहे, त्याचा इंटरेस्ट त्यात आहे. आता वडिलांचं काय आहे? वडिलांचा इंटरेस्ट काय आहे? सात सोपं आहे ना. वडिलांचा इंटरेस्ट काय? योग्य उपचार मिळवणं, उपचार मिळवणं आणि त्याचबरोबर जिवंत राहणं. बरोबर आहे का? मॅनेजरने का केलं असं? काय इंटरेस्ट आहे मॅनेजरचा? या सगळ्यामध्ये मॅनेजरचा काय इंटरेस्ट आहे? का बरं केली असेल त्याने मदत तिला? का केली असेल? हो, मी वाचलो पाहिजे. बरोबर आहे. वडिलांचा इंटरेस्ट एकच आहे, मी वाचलो पाहिजे. बरोबर आहे. तिकडे काय का होईना बँकेचं काय होऊ दे, नाहीतर नोकरी जाऊ दे पोरीची, नाहीतर नोकरी काय पोरीच्या मित्राचं काहीतरी होऊ दे, मी वाचलो पाहिजे. बर, आणखी पुढे बँक मॅनेजरचं काय आहे? काय इंटरेस्ट असेल त्याचा? करा विचार करा. बँक मॅनेजरचं काय? माणुसकी. अरे वा 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 वा. मानवतावाद हा त्याचा इंटरेस्ट आहे. बर, मानवतावाद, माणुसकी हा त्याचा इंटरेस्ट आहे. दुसरं काही नाही हो सर. बिचारा माणुसकीला जागला, हाच त्याचा इंटरेस्ट आहे की माणुसकी जगली पाहिजे, हा त्याचा इंटरेस्ट आहे. बर, मानवतावाद. ड्युटी नाही रे, ड्युटी ती कशी म्हणणार संदीप? कर्तव्य म्हणता येईल का? खरं त्याला कर्तव्य म्हणायचं का? का म्हणायचं सांग बरं कर्तव्य? पण ठीक आहे, कर्तव्य का म्हणायचं? त्याचं कर्तव्य पार पाडणं. कर्तव्य पार पाडणं म्हणजे काय? आरती, आपण जर तिला मदत केली तर आपले नेचर समजून येते, म्हणजे आपल्या बिहेवियर, सिंपथी, एम्पथी मधला आपला डिफरन्स समजून येतो. एम्पथी, ओके. सेल्फ रिस्पेक्ट. अच्छा, सेल्फ रिस्पेक्ट साठी. बर, त्याचा स्वाभिमान दडलाय होय त्याच्यामध्ये, की अरे आपल्याला एक कर्मचारी येते म्हणते तुम्ही मॅनेजर आहात, तुम्ही करता करवित आहात, तारणहर्ता आहात, ह्या सगळ्या बँकेचा पैसा साहेब तुमच्याकडे आहे, तुम्हीच आता, तुमच्याशिवाय कोणी नाहीये. हे प्रभू कर दो लीला पार, अपरंपार, आणि करा मला मदत. तो सेल्फ रिस्पेक्ट त्याला जागवायचा. अरे मी मदत करू शकत नाही तर मग कोण करू शकणार आहे? असा असेल काहीतरी. ठीक आहे, सेल्फ रिस्पेक्ट, स्वाभिमान. आणखी आता इतर कर्मचारी, त्यांचा काही आहे का रोल याच्यामध्ये? या सगळ्या प्रकरणामध्ये इतर कर्मचाऱ्यांचा काही रोल आहे का? सामूहिक जबाबदारी. ओके, वा चेतन, एकच पण डायरेक्ट सिक्सर. बर, सामूहिक जबाबदारी मी इथं लिहितो. सामूहिक जबाबदारी. सामूहिक जबाबदारी आहे. त्याचबरोबर नोकरीचा पण प्रश्न आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की नाही, त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे. जसं तुमच्या नोकरीचा आहे, तुम्ही त्या स्टाफ मधलेच आहात की, नोकरीचा प्रश्न आहे. डॉक्टरचा काय इंटरेस्ट आहे ह्या प्रकरणामध्ये? सगळ्या डॉक्टरचा इंटरेस्ट काय गणेश? चला पटकन. सेवा देऊन पैसे कमावणे, कर्तव्य पार पाडणे, जीव वाचवणे, पेशंट वाचला पाहिजे का पैसे कमावणे? काय इंटरेस्ट आहे याच्यामध्ये त्यांचा? पैसे कमावणे, सेवाभाव, सेवा देऊन पैसे कमावणे. सेवा, तुम्ही सेवा केली की त्याचा मोबदला तुम्हाला मिळणारच आहे, नाही का? ठीक आहे. तर तुम्हाला इथं आपण असं म्हणूयात, सेवा प्लस मोबदला. सेवा प्लस मोबदला. ठीक आहे. खातेधारक
हा तर काय डॉर्मंटच आहे, म्हणजे आलाच नाही त्या बँकेत, एवढे पैसे आहेत त्याचे त्या बँकेत, आणि तरी तो बिचारा कुठं गायब आहे काय माहिती, ज्याचं ते खाता येते. पण समजा तो काही कारणाने आला तर, असं होऊ शकतं, आला नाही आतापर्यंत पण आला तर मग काय, त्याचा काय इंटरेस्ट आहे खातेधारकाचा, खातेधारकाचा काय इंटरेस्ट आहे? सांगा सांगा. हा, सिंपती, सिंपती नाही रे, खातेधारक, खातेधारक जो खातेधारक आहे त्याचा काही इंटरेस्ट आहे का? अहो त्याचेच पैसे आहेत ना स्वतःचे, हार्ड अर्न मनी. माझे पैसे मला मिळाले पाहिजेत. ओ माझे पैसे का तुम्ही तिकडे गेले, हा मला माझे पैसे वापस द्या, काही करून माझे पैसे द्या. म्हणजेच काय, त्याच्या कष्टाचे पैसे आहेत ना, त्याचा सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे, त्याचा सगळ्यात जास्त त्यामध्ये हितसंबंध गुंतलेला आहे. त्याने बिचाराने पायी पायी गोळा करून जे पैसे कमावले असतील ते पैसे याच्यामध्ये तुम्ही लावले, कशावर, व्हॉटेव्हर काय असतील ते, पण सगळ्यात जास्त मोठा इंटरेस्ट तर त्याचाच आहे, कारण त्याचेच पैसे त्याच्यामध्ये जे आहेत ते गुंतलेले आहेत पैसे, त्याची गुंतवणूक, आर्थिक हितसंबंध आहेत त्याचे, त्याची गुंतवणूक. म्हणजेच काय, एका शब्दामध्ये सोनाली, आर्थिक हितसंबंध आहेत त्याचे. इतर खातेधारक त्यांचं पण तेच येईल, त्यांचे सुद्धा त्यामध्ये आर्थिक हितसंबंध दडलेले आहेत. आज त्याचे काढले, उद्या आमचे काढतील. ठीक आहे. आता महत्वाचे, समाज आणि लोक, आरबीआय आणि शासन. आरबीआय पासून सुरू करा. आरबीआयचं काय बरं, आरबीआयचं याच्यामध्ये इंटरेस्ट काय गुंतलेला आहे? बँक व्यवस्थेमध्ये ट्रान्सपरन्सी. अरे वा वा वा, काय आज विराट कोहली सारखं सोनालीचं चालू आहे. हा, निस्ता चौका, लगेच षटकार, चौकार, षटकार, चौकार, षटकार, काय बँक व्यवस्थेमध्ये ट्रान्सपरन्सी राहिली पाहिजे. व्हेरी गुड. एकूण आरबीआयच्या दृष्टिकोनातून काय आहे तर, बँकिंग क्षेत्र, त्या बँकिंग क्षेत्राची विश्वासार्हता, विश्वासार्हता प्लस पारदर्शकता हे टिकून राहिले पाहिजे. एवढंच नाही तर तिचं स्वतःचं अस्तित्व, नियामक म्हणून तिचं स्वतःचं अस्तित्व हे सुद्धा महत्वाचं आहे ना. नियामक, ती स्वतः नियामक पण आहे, नियामक म्हणून तिचं अस्तित्व. येस, सुशासन, कमलेश बरोबर, सुशासन आहे, सुव्यवस्था वगैरे. बर, आता शासन सांगा, शासनाचं काय? शासनाचं काय, शासनाचे काय हितसंबंध आहेत? टॅक्स, टॅक्स, बरं टॅक्स म्हणायचं. ठीक आहे, आणखी लोकांचा विश्वास टिकवून ठेवणं बँक क्षेत्रावरती. बरं ठीक आहे, ते आपण वरती पण लिहिलं, बँकिंग क्षेत्राची विश्वासार्हता आणि पारदर्शकता. शासनाचा लार्जर पेरिस्कोप मध्ये इंटरेस्ट असतो, आणि तो म्हणजे हे की ते जी बँक आहे ती नॅशनलाइज बँक आहे, आणि नॅशनलाइज बँक असल्या कारणाने लोकांचा शासनावर पण विश्वास आहे. आणि जर शासनाच्या अशा बँकामध्ये असे जर व्यवहार होत असतील तर त्याच्यामधून काय होतं, शासनावरचे सुद्धा जी विश्वासार्हता आहे, शासनाची शासन करण्याची जी नीतिमत्ता आहे, नैतिक त्यांचा जो काही अधिष्ठान आहे ते नैतिक अधिष्ठानच धोक्यात येतं, की शासनालाच माहित नाही त्यांच्या बँकेमध्ये हे चाललंय ते सगळं. त्यामुळे शासनाचं नैतिक अधिष्ठान, सत्ता आणि शासन करण्याचंच नैतिक अधिष्ठान हे धोक्यात येतं. एक काय, त्यांचं नैतिक अधिष्ठान, नैतिक अधिष्ठान धोक्यात येतं.
त्याचबरोबर त्यांचा एकूणच लार्जर अर्थव्यवस्थेवर याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात आणि ते एकूण अर्थव्यवस्थेवरती बँकिंग क्षेत्र कारण सर्वात महत्वाचं आहे, तर त्याच्यातून अर्थव्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत जर तर मोठ्या प्रमाणात सेन्सेक्स वगैरे ढासळू शकतात, अर्थव्यवस्थेवरती दीर्घ गंभीर असे परिणाम होऊ शकतात. हे त्यांना होऊ द्यायचं नाहीये. ठीक आहे. आणि याचबरोबर आता समाजाचं सांगा, बँकिंग व्यवस्थेत लोकांपर्यंत पोहोचवणं. बरोबर आहे कमलेश? समाज, लोक, त्याचं काय? त्याचं काय करणार? समाजाचा काय इंटरेस्ट आहे याच्यामध्ये? काय? आता भ्रष्टाचार हा इथं पण येईल. भ्रष्टाचार वाढीला न लागू देणं, भ्रष्टाचार प्रतिबंध, की नाही? याला तुम्ही भ्रष्ट आचार म्हणाल का हो? पहिला मुद्दा तोच आहे. भ्रष्टाचार असेल. सामाजिक स्थिरता, बँकिंग क्षेत्र धोक्यात आलं तर सामाजिक स्थिरता धोक्यात येते. बरोबर का? ते आहे. अजून काय असतील? समाजात नीतिमत्ता टिकवून ठेवणे. बर, ठीक आहे. नीतिमत्ता लार्जर, नीतिमत्ता टिकवून ठेवणे. ठीक आहे. ओके, चला. आर्थिक स्थैर्य आहे. ठीक आहे. व्हेरी गुड. चला, मग आता कळलं आपल्याला की प्रत्येक स्टेक होल्डर आहे आणि प्रत्येक स्टेक होल्डरचे कसं वेगवेगळ्या प्रकारे बघा त्याच्यामध्ये हितसंबंध गुंतलेले आहेत. आता काय होतं, परीक्षेमध्ये आपण एवढ्या सखोल नाही जायला पाहिजे कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा असते. पण इथे तुम्हाला समजावून म्हणून मी आपलं चर्चा केली तुमच्याशी. याच्यामध्ये आपण काही जण टाळू शकतो, जसं की डॉक्टर दवाखाना फार आपल्यासाठी महत्वाचा नाहीये. खातेधारक, एकूण आपण खातेधारक घेऊ शकतो. ठीक आहे, ते महत्वाचे आहेतच. बँकेतले इतर कर्मचारी पण चालू शकतात, पण तेही काही एवढे आत्तासाठी, कारण तुमचे जे आहे ना, तुम्ही सुद्धा इतर कर्मचाऱ्यामध्ये येता, त्यामुळे तुम्ही प्लस इतर कर्मचारी असं तुम्ही ते लिहू शकता. म्हणजे काय करायचं, स्टेक होल्डर कमी करत जाईल थोडंसं, आणि जे अतिशय महत्वाचे आहेत ते आपण स्टेक होल्डर त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. कारण का, आपला वेळ कमी असतो, कमी शब्द मर्यादा असते, त्यामुळे अडचणी वाढतात. म्हणजे जेवढे तुम्ही स्टेक होल्डर वाढवाल तेवढं जास्त तुम्हाला ते लिहावं लागेल. बरोबर ना? तर तो मुद्दा येतो. पण एकूण सिच्युएशन खूप चांगली समजून घेण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो. आता आपण नवीन आहोत म्हणून आपला वेळ लागला, सरावानंतर हे क्विकली पटापटा व्हायला लागतं. तर तो मुद्दा आहे. आता पुढे काय करायचं आपल्याला, पुढचा मुद्दा काय सांगितलाय की भागधारकांच्या हितांची आपण ओळख तर पटवली, आता त्यांचा हितसंबंधांचा संघर्ष, हा संघर्ष कुठे शोधता येतोय का बघा बरं. हितसंबंधांचा संघर्ष. मग आपण परत याच्यामध्ये काय करूया, याच्यामध्ये आपण परत ओळखूयात, याच्यामध्ये परत आपण ते ओळखण्याचा प्रयत्न करूया. जसं की बघा, अमेरिकेला काय की इथे हे मिटलं नाही पाहिजे, हो हे त्यांचा फायदा आहे, पण दुसऱ्या बाजूला त्यांना हे कळतं की याच्यामुळे अनेक लोक मारली जात आहेत. मग काय करायचं, कसं करायचं, त्यांच्या स्वतःबाबत बघा. पहिल्यांदा भारताला आपली अखंडता टिकवून ठेवायचीच आहे, पण त्याचबरोबर त्यातले जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत इतक्या वर्षांपासूनच्या, त्याचं काय करायचं. मग ते नैतिक कुठेतरी द्वंद्व सुरू होत आहे की ते लोक जे आहेत ती स्वायत्तता मागतायत, लोक जे आहेत ते वेगळं अस्तित्व मागतायत. ते का, आपली अखंडता काय महत्वाचं आहे, कसं करायचं, कसा निर्णय घ्यायचा. मग या ठिकाणी काय होत आहे, अजून एथिकल डायलेमाकडे आपण जाऊया. आपण हितसंबंध बघूया पहिल्यांदा. त्या डायलेमाकडे आता मी नेत नाही तुम्हाला. हितसंबंध, मग हितसंबंधांचा संघर्ष. मग असंही करता येतं की वैयक्तिक स्तरावर हितसंबंधांचा संघर्ष बघता येईल. आणखी एक साधा सोपा हितसंबंधांचा संघर्ष बघता येतो. हितसंबंधांचा संघर्ष जसं की फॉर एक्झाम्पल भारत आणि पाकिस्तान, दोघांचे हितसंबंध वेगवेगळे आहेत, त्यांचा संघर्ष. अमेरिका, चीन यांचे वेगळे हितसंबंध आहेत, त्यांचा संघर्ष. कसं आहे बघा, संघर्ष कधी निर्माण होतो, जेव्हा दोघांचे हितसंबंध वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मग इथे बघा,
या ठिकाणी हितसंबंधांचा संघर्ष काय की तुम्ही आहात आणि तुमचे सहकारी कर्मचारी आहे. हिचा हितसंबंध काय, वडील वाचले पाहिजे त्यासाठी पैसे हवे. आणि जर तुम्ही अशी भूमिका घेतली की नाही पैसे खातेधारकांचे आहेत, बँकेचा पैसा आहे, अशा पद्धतीने चुकीने जायला नाही पाहिजे, काय करायचं? काय करायचं? काय हितसंबंधाचा संघर्ष. दुसरं आरबीआय आहे, शासन आहे. आरबीआय शासन म्हणतं हे बघ तुझे वडील वाचणं वगैरे त्यासाठी इतर उपाय शोधले पाहिजेत. तू महत्वाचं काय, हा लोकांचा पैसा आहे, एकूण बँकिंग व्यवस्था टिकून राहणं हे महत्वाचं आहे, ना की फक्त तुझे वडील वाचणं. तुझ्यासाठी तुझे वडील परमोच्च आहेत, पण आमच्यासाठी आमचा देश आणि देशाची अर्थव्यवस्था परमोच्च आहे. हितसंबंधांचा संघर्ष बघा कुठे येत आहेत हे, कसे येत आहेत. किंवा ही मुलगी घ्या स्त्री आणि हा खातेधारक जर तो जन्माला म्हणजे पुन्हा आला वापस, हा काय म्हणेल, अरे मी माझ्यासाठीचा पैसा आहे तो मी तुला का देऊ, मी का देऊ, हा माझा पैसा विरुद्ध तुझ्या वडिलांसाठी लागणारा पैसा. तुझी गरज विरुद्ध माझी गरज, दोघांचे हितसंबंध वेगळे आहेत आणि त्यामुळे निर्माण होणारा संघर्ष. इथे लक्षात तुमच्या. अगदी तद्वतच जर इथे बघितलं आपण तर मॅनेजरचं काय, आता ठीक आहे त्याने ते पैसे दिले पण हितसंबंध काय, त्यालाही त्याची नोकरी आहेच की, ती नोकरी वाचवायची. मग ती नोकरी वाचवायची त्यासाठी आहे ते नियमांनी चालायचं का, त्या महिलेचं जे आहे तिच्या वडिलांचे जीवन वाचवलं पाहिजे, त्या माणुसकीला महत्व द्यायचं. मग तिचे वडील महत्वाचे का त्याची नोकरी महत्वाची, हा हितसंबंधांचा संघर्ष आहे. हे तर लक्षात, हे पण आपण बघितलं पाहिजे. मग हे आपल्याला कळतंय, हे लिहून ठेवायचं बाजूला एका कोपऱ्यात लिहून ठेवायचं. ठीक आहे, पुढे बघा. ते झालं. मग विविध हितसंबंधांची मूलभूत मूल्य. मग मूल्य कुठून आणायची आता याच्यामध्ये, तर आपला सिलेबस पाठ पाहिजे. मग आपल्या सिलेबसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मूल्य ऑलरेडी दिलेली पण आहेत आणि जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मूल्य पण सापडतील. जसं की या ठिकाणी बघा इथे काही मूल्य आपण ऑलरेडी लिहिलेली आहेत. ठीक आहे, आपलं कर्तव्य बजावणं हे एक प्रकारचं मूल्यच आहे. आनंदाला महत्व देणं हे मूल्यच आहे. ट्रान्सपरन्सी विश्वासार्हता, क्रेडिबिलिटी, पारदर्शकता ही मूल्यच आहेत. ठीक आहे, सेवा हे मूल्यच आहे. स्थिरता हे मूल्य आहे. मानवतावाद हे मूल्य आहे. बघा अशी वेगवेगळी मूल्य याच्यामध्ये आली की नाही. त्याचबरोबर आणखी काही मूल्य येतील. सगळ्यात महत्वाचं एम्पथी, समानुभूती हे सुद्धा मूल्य याच्यामध्ये येईल. करुणा हे सुद्धा एक महत्वाचं मूल्य ह्याच्यामध्ये येईल. म्हणजेच काय की हा बेसिकली जो क्वेश्चन आहे ना मित्रांनो, हा मूल्यांच्या दरम्यानचा संघर्ष आहे. मूल्यांच्या दरम्यानचा संघर्ष आहे हा. कोणती मूल्य, मानवतावादाने मी त्या ठिकाणी ह्या मुलीला मदत करू का, मानवतावादाच्या आधारावरती मी हिला मदत करू का, माझं जे कर्तव्य आहे नियमांना फॉलो करणं ते मी पार पाडू. मूल्यांच्या दरम्यानचा संघर्ष आहे हा. इंटेग्रिटी, आता मी तुम्हाला फार त्या मूल्यांना नावं सांगतो फक्त, पण ज्यांना माहिती आहे, ज्यांना इंटेग्रिटी म्हणजे काय, सचोटी म्हणजे काय, त्यांना हे कळेल लगेच. मग इथे कसं आहे, सचोटी हे मूल्य आहे की नाही. बघा मग याच्यामध्ये आपण काही मूल्यांची यादी तयार करूयात की मूल्य कोणकोणती आपण बघितली. बघा पहिलं मूल्य बघूयात आपण, विश्वासार्हता. त्यानंतर आपण बघितलं कुठलं अजून याच्यामध्ये होतं, पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता, मानवतावाद. तुम्ही पण मला सांगा, लिहा मूल्यांची नावं. मानवतावाद, त्यानंतर अजून काय बघितलं आपण, सेवा, समानुभूती, एम्पथी, समानुभूती, त्यानंतर करुणा. बँक कर्मचारी आहे या नात्याने काय, सचोटी. त्याचबरोबर आपल्या कार्याप्रती समर्पण.
वस्तुनिष्ठता, बघा सगळे तुमच्या सिलेबसमध्ये मुद्दे आहेत हे. वस्तुनिष्ठता, आहे की नाही. निष्पक्षता, निष्पक्षता, इम्पार्शालिटी. हा, इम्पार्शालिटी. महिला कर्मचारी आहे, तिचा नवरा नाहीये म्हणून तिला वेगळी ट्रीटमेंट देणार का. हा, आणि त्याच ठिकाणी जर एखादा पुरुष आला असता, त्याला समजा त्यालाही पैसे लागणार आहेत, किंवा एखादी आणखी स्त्री आली असती, तिलाही पैसे लागणार आहेत, पण तिचा नवरा जिवंत आहे म्हणून तिला तुम्ही पैसे देणार नाही का. इम्पार्शालिटी, नियम सगळ्यांना समान पाहिजे का नाही, काहीला तो तिला तो, आणि ठरवणार कोण. हा, बघा हे मूल्यांची आपण यादी काढली की नाही अशी. आणखी बरीच मूल्य त्या ठिकाणी येऊ शकतात, आणखी बरीच मूल्य त्या ठिकाणी येऊ शकतात. मग ह्या मूल्यांचं काय करायचंय, आपल्याला महत्वाचे आहेत, मूल्य महत्वाचे आहेत, कारण पुढे आपल्याला जे विचारलंय ते आपल्याला याच्या आधारावरती लिहायचंय. जसं की बघा पुढे काय विचारलं त्यांनी, आपल्याला मूल्य सांगितले आपण. आता नैतिक दुविधांची स्थिती ओळखायची, ह्यामध्ये कुठले डायलेमाज आहेत, कुठले एथिकल इश्यूज आहेत आपल्याला. त्यांनी काय विचारलंय बघा इथे, त्यांनी विचारले काय, व्हॉट आर द एथिकल इश्यूज इन्व्हॉल्ड. हा, कोणकोणते एथिकल इश्यू त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. आपण काय करूया, ते शोधण्याचा प्रयत्न करूया. कोणकोणते एथिकल इश्यूज आहेत सांगा. आता ह्या मूल्यांच्या आधारावरती एथिकल इश्यू तुम्ही सांगू शकता. सांगा कुठले कुठले इश्यूज यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, बोला. इश्यू कुठले इन्व्हॉल्ड आहेत त्यामध्ये. इश्यू म्हणजे कसं की असं कुठले मुद्दे आहेत ज्याच्यामुळे मी नैतिक पेचात सापडतो, मी नैतिक पेचात सापडतो. मग हे शोधणार कसं माहितीये, शोधणार कसं, अहो काय नाही, याच्यापेक्षा सुद्धा हे स्टेक होल्डर बघा ना, तुमच्या समोरचा पेच सांगा काय आहे, काय तुमच्या समोरचा पेच, की मी जी माझ्यावरती जी मला माहिती आहे, आता मला कळलं की असं असं काहीतरी बँकेत झालेलं आहे, मग ते मी सांगू का नको, उघडकीला आणू का नको. मी उघडकीला आणलं पाहिजे, कारण माझी जी निष्ठा आहे ती माझ्या बँकेप्रती आहे, तिथून मला रोजीरोटी मिळते, त्या ग्राहकांप्रती आहे, खातेधारकांप्रती आहे माझी निष्ठा, मी त्यांच्याप्रती तिथे निष्ठावान राहिलो पाहिजे. मग मी निष्ठा माझी पालन करू का, त्या स्त्रीचा खऱ्या अर्थाने तिला पण गरज आहे, तिच्या प्रती मी माझा मानवतावाद दृष्टिकोन त्या ठिकाणी बाळगू. बघा काय कळलं तुम्हाला. पहिला तुम्ही, त्यानंतर तुमचा बँक मॅनेजर, या सगळ्यांच्या समोर हाच प्रॉब्लेम आहे. कोणता, कुठला डायलेमा आहे, कुठला इथिकल इश्यू आहे, तो म्हणजे सचोटी, निष्ठा, त्याला महत्व देऊ का त्या मानवतावादाला महत्व देऊ. गप्प बसू का सांगू सगळं हे जगाला ओरडून मोठ्याने की बघा असं असं झालंय आमच्या बँकेमध्ये, काय करू, काय करायचं. हा, याच्यामध्ये आणखी एक मुद्दा सांगू शकता तुम्ही, काय, कर्तव्य. माझं कर्तव्य काय आहे, माझं कर्तव्य काय आहे, हा, की बँकेचा पैसा बँकेतल्या नियमानुसार पार पाडला पाहिजे. माझ्या ठिकाणी असता, इथं कोणीही असता तर त्याने काय केलं असतं, त्याने बँकेच्या नियमाप्रमाणे वागला असता. हे माझं कर्तव्य. मग हे कर्तव्य आहे, तर कर्तव्य पार पाडू का तिच्या प्रती पुन्हा एकदा करुणा, समानुभूती दाखवू. काय करू, समानुभूती. तुमच्याकडे तर पैसेच नाही आहेत, तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तुमच्या पुढे डायलेमा उभा राहू शकतो, काय, माझ्याकडे पैसे नाही आहेत. अरे मग नुसती सहानुभूती दाखवू का, मी दुःख तुझं समजू शकतो, समानुभूती दाखवून काही मदत करण्याचा प्रयत्न करू, ऍटलिस्ट समानुभूती तरी दाखवण्याचा प्रयत्न करू का.
आता तुम्हाला यासाठी काय पाहिजे, महत्वाची माहिती, ह्या सगळ्यांचा अर्थ माहिती पाहिजे, नाही की नाही? हे थोडेसे आपण डायलेमा त्या ठिकाणी लक्षात घेतोय. हा, आणखी काय बघा तुमच्या पुढे, दोघांच्याही पुढे काय बरं, एक वैयक्तिक, जे तुमची वैयक्तिक नैतिकता आहे त्याला महत्वाचं मानायचं नाही. म्हणजे अरे ती बिचारी आहे, गरीब आहे, नवरा नाहीये, एकुलता एक, आता त्या ठिकाणी नवरा एकुलता असतो पण वडील पण आता ते आधार आहेत, अरे काय केलं पाहिजे, मानवतावादातून मदत केली पाहिजे, गरजेचं आहे हे, असं मानणार, त्याला महत्व देणार का? तुमच्या संघटनेची प्रोफेशनल एथिक्स एक आणखी टर्म आहे रे मित्रांनो, त्याला म्हणतात संघटनात्मक नैतिकता. ती बाळगणार, काय करणार, संघर्ष बघा कसे आहेत, कोणकोणते इश्यूज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. बघा आणखी काय आहे, विश्वासार्हता, पारदर्शकता, सेवा, निष्पक्षता, वस्तुनिष्ठता. म्हणजे काय वस्तुनिष्ठता? फॅक्ट काय आहे, फॅक्ट ही आहे की हा पैसा खातेधारकाचा आहे, हे एका बाजूला आहे, पण दुसऱ्या बाजूला माझी करुणा, नाही त्या मुलीला मदत केली पाहिजे. बघा काय, तथ्यांना महत्व देऊ, मी एक मॅनेजर आहे, मी बँकेचा नोकर आहे, पैसा खातेधारकांचा आहे, ह्याला महत्व देऊ का? त्या मुलीला मी मदत केली पाहिजे, करुणा, आणि तिला त्यातून मी बाहेर काढलं पाहिजे, मी ते करू, काय करू मी? बर, त्या मुलीचाही विचार करा, ती स्त्री कर्मचारी जिने हा पैसा घेतला, तिला पण काहीतरी एथिकल इश्यू फेस करावा लागला असेल ना, करावं लागले असेल ना, बरोबर ना? कुठला इश्यू फेस करावा लागला असेल? काय असेल तो एथिकल डायलेमा? स्वतःचं स्वहित विरुद्ध माझ्या संघटनेची नीतितत्व. काय करायचं, कशाला महत्व द्यायचं? मी पण बँकेची कर्मचारी आहे, असा कुणाचाही पैसा घेणं मला योग्य वाटत नाही, गुपचूप काढणं तर योग्य वाटतच नाही. काय करू? पारदर्शकता का भ्रष्टाचार? हे भ्रष्ट आचरणच आहे, भ्रष्ट आचरण, गुपचूपपणे पैसे काढले. विरुद्ध विश्वासार्हता, त्याचबरोबर पारदर्शकता. आहेत की नाही? असे वेगवेगळे इश्यू त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. कळलं का? म्हणजेच काय, आपल्याला हळूहळू मग त्याकडे जाता येतं, जर आपण स्टेक होल्डर खूप छान पद्धतीने समजून घेतले तर. बरोबर आहे? आता पुढे चला. मग ह्या नैतिक दुविधेतून बाहेर पडण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? आता हे पर्याय आपल्याला प्रश्नामध्ये तसं विचारलं नाहीये. प्रश्नामध्ये त्यांनी विचारलंय की, पहिलं विचारलंय कुठले कुठले एथिकल इश्यू, मग आपण ते बघितलं. अरे थांबा, आपण हे बघितलं. आता आपण काय करू? हा दुसरा मुद्दा, इव्हॅल्युएट द बिहेवियर ऑफ द बँक मॅनेजर फ्रॉम एथिकल पॉइंट ऑफ व्ह्यू. त्या बँक मॅनेजरने जे केलं, ठीक आहे, जे केलं त्याचं आपण मूल्यमापन करू. ते त्याने योग्य केलं का त्याने चुकीचं केलं? मग तिथेच आपण असं म्हणूयात की बँक मॅनेजर समोर कोणकोणते पर्याय होते, सांगा बरं. बँक मॅनेजर समोर कोणकोणते पर्याय होते? यातून बाहेर पडणं, ती गेली त्यांच्याकडे, मग त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडे कोणकोणते पर्याय आहेत सांगा. बँक मॅनेजरकडे कोणकोणते पर्याय आहेत? बँकेचा मॅनेजर कोणकोणते पर्याय आहेत? एक, काय करणार, काय असू शकतं बरं? स्वतःची जी बचत आहे ती बचत मदत म्हणून देणे,
त्याच्यापुढे असू शकतात ना ऑप्शन तसे काही. दुसरं काय असू शकतो आणखी, आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, सर्व कर्मचाऱ्यांसह क्राऊड फंडिंग करून, बरोबर ना, योगदानातून, सर्वांच्या योगदानातून काही रक्कम उभी करणं, हाही असू शकतो की नाही ऑप्शन, उभी करणे. अजून काय असू शकतो, तिला काही कर्ज देणं, बरोबर ना, कर्ज मंजूर करणं, हाही ऑप्शन असू शकतो. चौथा काय असू शकतो, काही धर्मादाय दवाखान्यांची माहिती तिला देणं. काही धर्मादाय दवाखाने असतात, तर दवाखान्यांची माहिती पुरवणं, ते होऊ शकतं, बरोबर ना. बँकेचे काही असे खातेदार असू शकतात बघा, तर इथे कर्मचारी प्लस असं लिहूया आपण, कर्मचारी आणि काही नामांकित खातेदार, मोठे मोठे असे काही धनाढ्य दानशूर नामांकित खातेदार यांच्या सहाय्याने काहीतरी कॉन्ट्रीब्युशन काढणे, रक्कम उभी करणे आणि तिला देणे, असे काही ऑप्शन असू शकतात. आणि पाचवा ऑप्शन काय की नाही, बँकेतूनच काहीतरी करून पैसा देणे, बँकेतील निधी वापरणे. असू शकतात ना असे पर्याय. बघा असे वेगवेगळे ऑप्शन आहेत. झालं. आता पुढे बघा, मग वेगवेगळ्या पर्यायांची निर्मिती आणि त्यांचं मूल्यमापन करायचं, पर्यायांचं मूल्यमापन करायचं आणि त्यानुसार मग एक नैतिक निर्णय घ्यायचा आपण. आणि जो आपण निर्णय घेतला तोच का घेतला ह्याचं एथिकल जस्टिफिकेशन द्यायचं. म्हणजे बघा, समजा याच्याकडे एवढे वेगवेगळे ऑप्शन आहेत, यातला कुठला ऑप्शन योग्य राहील त्याचं मूल्यमापन करा. फॉर एक्झाम्पल, स्वतःची बचत मदत म्हणून देणं आहे का योग्य, तो किती जणांना मदत करणार, खरं तुमच्याकडे आहेत का, मग तुम्ही काही विकून द्याल का, हा अव्यवहारिक ऑप्शन आहे, अशा पद्धतीने मूल्यमापन करायचं. यांच्या योगदानातून रक्कम, कदाचित तिला अर्जन्सी खूप आहे, कारण इमिजिएटली हा शब्द वापरलाय, फॅक्ट, इमिजिएटली गरज आहे, मग हा वेळ खाऊ ऑप्शन आहे, मग हे नाही योग्य होणार. कर्ज मंजूर करणं, पण कर्ज मंजूर करणं 10 लाख रुपयाचं कर्ज मंजूर करणं शक्य नाहीये. तिची पगार किती आहे, त्यावर ते बसतंय का, ती प्रोसेस व्हायला, मग त्यासाठी डॉक्युमेंटेशन, पुन्हा त्याच्यामध्ये वेळ जाणार. धर्मादाय दवाखान्यांची माहिती पुरवणं, मग ते धर्मादाय दवाखाने, हा ऑप्शन लवकरात लवकर होऊ शकतो. पण असा कोणता दवाखाना आहे की 10 लाख रुपयापर्यंत तो मदत करतोय, मोफत करतोय. आणि तिसरा आहे, चौथा, पाचवा आहे बँकेतील निधी वापरणं. हे पटकन होऊ शकतं हे पटकन होऊ शकतं, पण हा नैतिकतेला धरून आहे का. मग त्याने काय केलं, तर त्याने ऑप्शन निवडला तो त्याने निवडला ऑप्शन कोणता, बँकेतील निधी वापरणं. आता मग तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलाय की त्याने जो हा ऑप्शन निवडला त्याचं जस्टिफिकेशन द्या, म्हणजेच काय, इव्हॅल्युएट करा. त्याने काय केलं, त्याने बँकेतला निधी वापरला, बँकेतील निधी त्याने वापरला, तो दिला. मग हे कितपत योग्य आहे आणि हे कितपत अयोग्य आहे, मूल्यांकन सांगितलंय. त्यामुळे योग्य अयोग्य दोन्ही बाजू मांडायच्या. ठीक आहे, 1 2 3 4 5, काय 1 2 3 4 5, आणि शेवटी तुमचं जजमेंट, तुमचा स्वतःचा जजमेंट, तुमचा स्वतःचा निर्णय, की तुम्ही शेवटी सांगितलं पाहिजे नाही तरी सुद्धा याने चुकीचंच केलं, कितीही त्याची बाजू योग्य असली तरी. किंवा तुम्ही असे म्हणू शकता की नाही, त्याने अयोग्यच केलं, त्याने योग्यच केलं, कितीही बाजू अयोग्य असली तरी, व्हॉट एव्हर तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, पण दोन्ही बाजू मांडल्यानंतर. पण शेवटी काय, जे केलं त्याने ते चुकीचं केलेलं असतं
प्रशासनामध्ये अशा प्रकारच्या बाबींना अलाउड केलं जात नाही, आपण याला चुकीचंच मानायचं. ठीक आहे, किती त्याची बाजू योग्य असली तरी पण अशा प्रकारे निर्णय द्यायचा. पण जसं फॉर एक्झाम्पल कसं देणार, जसं आपण म्हणू शकतो की त्याने योग्य निर्णय घेतला का, कारण मानवतावाद का, कारण करुणा, का, कारण परिस्थितीजन्य नैतिकता त्याला बाध्य करत होती, नैतिकता, इत्यादी इत्यादी मुद्दे सांगू शकता. का अयोग्य आहे हे, कारण त्याने कर्तव्य बजावलं नाही, त्याने बँकेप्रती सचोटी बाळगली नाही, त्याने पारदर्शकता दर्शवली नाही, त्याने एक प्रकारे इतरांसमोर भ्रष्टाचाराचं आदर्श उदाहरण ठेवलं, इत्यादी इत्यादी. मग आपण याचं काय करणार, मूल्यमापन करणार. आणि शेवटी आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे सांगायचं नाही हे चुकीचंच आहे, कारण आपल्याला तपासतायत, परीक्षक आपल्याला तपासतोय कुठला बँक मॅनेजर आणि कोण कुठला. परीक्षक आपली आहे म्हणजे परीक्षा आपली आहे, नाही का. आपण तेच सांगायचं. हा झाला दुसरा प्रश्न. आणि तिसरा, हाऊ वुड यू रिॲक्ट टू द सिच्युएशन. तुम्ही कशा प्रकारे त्या ठिकाणी याला रिॲक्ट कराल, काय कराल तुम्ही काय कराल, तिला मदत कराल का तुम्ही तिला मदत करणार नाही, नंबर 1. नंबर 2, दुसरी सिच्युएशन याच्यामध्ये तुमच्या समोर आहे ती म्हणजे तुम्हाला आता हे सगळं कळलंय, आता तुम्ही काय कराल, तुम्ही हे सगळं खरं सांगून टाकाल का तुम्ही हे सांगणार नाही. आणि मुद्दा फक्त इथे संपत नाही, हो मी सांगणार का आणि कोणत्या आधारावरती तुम्ही सांगणार, आणि तुम्ही स्वतःला कसं नैतिक त्या ठिकाणी सिद्ध करणार. आणि दुसरं, तुम्ही म्हणाल की नाही मी सांगणार नाही, गुपचूप बसेन, का, कोणत्या आधारावर तुम्ही स्वतःला नैतिक ठरवाल. मित्रांनो, हे जे काही आधार आहेत ना, तुम्ही कोणताही ऑप्शन निवडा, तुम्ही सांगायचा न सांगायचा कुठलाही निवडा, पण तो का निवडला हे आपल्याला सांगणं फार महत्वाचं आहे. आणि हे सांगण्यासाठी तुम्ही जो निर्णय घेता हे सांगण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे ते म्हणजे काही सिद्धांत, काही संकल्पना, त्यांचं अध्ययन. त्याच्याशिवाय एथिक्स मधल्या आपल्याला केस स्टडी सोडवता येत नाहीत. हे सिद्धांत कुठले आहेत तर जे मी मगाशी म्हणलं तसं तुम्हाला पाश्चात्य आणि भारतीय, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल, कांत आहे, बेंथम आहे, मिल्स आहेत, रॉल्स आहेत, किंवा इकडे अगदी महात्मा गौतम बुद्ध आहेत, महावीर जैन आहेत, भगवद्गीता आहे, किंवा अगदी त्यापुढे मध्ययुगीन कालखंडात चार्वाक आहेत, मध्ययुगीन कालखंडातले भक्ती संप्रदायातले संत आहेत, गांधीजी आहेत, विवेकानंद आहेत, अरविंद योगी आहेत, राधापल्ली सर्वोच्च राधापल्ली आहेत, असे अनेक लोक आहेत. तर ह्यांच्या आधारावरती आपल्याला ना मी जो निर्णय घेतला तो का घेतला हे सांगावं लागतं, जस्टिफिकेशन द्यावं लागतं. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला काय करावं लागेल, त्याची पुन्हा एकदा थोडक्यात चर्चा करावी लागेल, जी मी तुम्हाला म्हणलं तसं की ती आपल्याला पुढच्या टप्प्यात करायची आहे. ठीक आहे, ती आपल्याला पुढच्या टप्प्यात करायची आहे. आज आपण इथेच आपला हा मुद्दा थांबूयात, तिसऱ्या भागामध्ये परत भेटूयात. धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.